तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तो का म्हणे आता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठला विठ्ठला सांद्रणी लांबुदाभं जगणनीदपानि मण्डना तरुण तुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विभुं वेणुनादं चरणं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुण्डरीचा देवराया अवतारं कलांगां तेजोदिकामोदे वक्त्रं खलाणीशवादापणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिराम रणरंगधीरं राजनेत्रं रघुभूषणातं कारुण्यरूपं करुणाकदन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अष्टसिद्धिनां निधिके दुखियों के तू भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सुन लो मेरी पुकार पवन सूत विनती चौपाळुनी बलीवरी वैसवू पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवअवतार धरून केले त्रैलोक्य पावन कैलास राजा शिवचंद्र मोळी फणीवर माता मुकुटी जळाली का
तुझविन शंभो मज कोणता जया पूजले आदरे पांडुरंगे मानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच गेली न त्यागिती दिव्य लोकासनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू शरदिंदो समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठिले सरस्वती नमोस्तुते रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मयी काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम तुम्हा वंदितो राजा शिवछत्रपती विठाला झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला भंग महान भगवत भक्त इंद्राणीच्या काठावर उठलेले भक्तीचं वादळ मानवतेचा महानंदादीप या भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले एक गोंड सफळ आणि प्रकल्प बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही नवलगलेलं कुड असे असणारे श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबराया यांचा 4 चरणाचा काला या प्रकरणातील अभंगाच्या सेवे करता घेतलेला आहे विठाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात देवा तुझ्या संगतीत आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय परिणाम झाला याचं वर्णन आजच्या अभंगामध्ये तुकोबराय करतात देवा तुझ्या संगतीत आलो परिणाम काय झाला तुझी संगती झाली आमुची निश्चिंती आमच्या जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली कशामुळं देवा तर तुझ्या संगतीमुळं देवांना विचारावं महाराज असा काय लाभ झाला तुम्हाला माझ्या संगतीत तुकोबराय सांगतात नाही देखील ते मिळे मला जे पाहायलाही भेटलं नव्हतं ते तुझ्या संगतीत आल्यानंतर मला या ठिकाणी मिळालं भोग सुखाचे सोहळे महाराज नेमकं असं घडलं काय तुकोबराय सांगतात आमच्या घरी जर पाहायला गेलं तर घरी ताकाचे सरोवर पण इथं देवा इथे नवनीताचे पुर बस देवा हा जो आनंद आमच्या जीवनामध्ये आता देवा प्राप्त झालाय ना तुकोबराय सांगतात या आनंदाला आता आम्ही कधी हरवणार नाही आता आम्ही कधी दवडणार नाही तुका म्हणे आता आम्ही नवजो दबडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला चला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रेर द्यायचं म्हणजे तो असा आपण सर्व या ठिकाणी कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत हे सगळ्यांना माहीत असलं ज्ञात असलं तरी वक्त्याचं प्रधान कर्तव्य न्यायाप्रमाणे श्री क्षेत्र निमोण या पवित्र पावन भूमीमध्ये गेल्या 3 दिवसापासून आपण या ठिकाणी हरिपाठ असेल कीर्तन असेल भजन असेल काकडा असेल अशा अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेत आहात म्हणून या सोहळ्यातील आजची काल्याची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाच्या वाट्याला आली मी माझं परम भाग्य समजतो खऱ्या अर्थानं बघा भगवान परमात्म्याच्या या पवित्र वास्तूचा म्हणजेच मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात या ठिकाणी तुम्ही सर्व मंडळीनं संपन्न केला द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडेच मंदिरात गेल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रसन्नता वाटते आपण निमोणमध्ये नाही तर आपण पंढरपुराला आलेलो आहोत असं मंदिरामध्ये गेल्यानंतर वाटतं अगदी पवित्र आणि पावन या ठिकाणी सुंदर अशी वास्तू भगवान परमात्म्याचं वास्तव्य या ठिकाणी या गावात आहेत बघा म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गेल्या 3 दिवसापासून चालत असलेलं अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची ही काल्याची कीर्तन सेवा समारोपाची कीर्तन सेवा प्रसादाची कीर्तन सेवा आता काला झाला का पुन्हा संध्याकाळी या ठिकाणी कार्यक्रम होणार नाही पुन्हा हरिपाठ होणार नाही पुन्हा काकडा होणार नाही पुन्हा काही नाही म्हणून आजचं हे प्रसादाचं कीर्तन आजचं हे काल्याचं कीर्तन माझ्यापर्यंत पोहोचलं मी माझं परमभाग्य समजतो ज्यांच्या माध्यमातून पोहोचलं ते आमचे भाऊसाहेब भाऊ असतील त्याचप्रमाणे आमचे ऋतिकदादा असतील या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला मी माझं परम भाग्य समजतो चला मोठमोठ्या मंडळीचे आशीर्वाद या नामसप्ताहाला लाभलेले आहेत वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेवरकर असतील बाबांचं पवित्र असे आशीर्वाद मार्गदर्शन त्याचप्रमाणे गुरुवर्य नारायणजी बाबा पंढरपूरकर बाबांचे सुद्धा या नामसप्ताहाला आशीर्वाद आहे प्रेरणा आहेत मार्गदर्शन आहेत म्हणून मोठमोठ्या मंडळीचे आशीर्वाद पाय या भूमीला लाभलेले आहेत म्हणून खूप गोड उत्सव तुम्ही करताय ऐका
कीर्तन म्हटलं, सप्ताह म्हटलं की एकट्याचा खेळ नसतो. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष. मृदंगावरती सुंदर अशी साथ करण्याकरता नांदगाव तालुक्याचं वैभव, नाशिक जिल्ह्याचं वैभव, हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्र, आमचे बंधू वैभव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपण वैभव महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे आपल्याच गावातील नव्हे नाशिक जिल्ह्याचं वैभव, हरिभक्तीपरायण संगीत अलंकार संगीत विशारद आमचे निलेश बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण त्यांच्या साथीकरता आज ज्या आपल्याला भगवान परमात्म्याचं वर्णन करायचंय, जे वर्णन ज्या गोकुळात देवानं केलं, असे हरिभक्तीपरायण आमचे गोकुळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनाही वंदन करतो. त्याचप्रमाणे ही गावातील परिसरातील संपूर्ण भजनी मंडळ आणि सुंदर असा 3 दिवस आपल्याला मधुर असा गोड असणारा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. ते आपल्या नाशिक जिल्ह्यात एक नावाजलेलं व्यक्तिमत्व, नावाजलेला साऊंड ज्यांचं आहे, ते साऊंड क्षेत्रातील आमचे मोठे बंधू हरिभक्तीपरायण आमचे ऋतिक दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. आणि संपूर्ण आपल्या कार्यक्रमाचं शूटिंग करण्याकरता आमच्या हरिभक्तीपरायण कृष्णादादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा चॅनल आहे माऊलीचा दास. त्यांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. खूप धावपळ करीत ते या ठिकाणी उपस्थित राहिले. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो, तुम्हाला वंदन करतो, प्रणाम करतो. ही संपूर्ण माझी गुरुबंधू मंडळी या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आलेली सगळी पितृवर्ग असेल, माता वर्ग असेल, सगळ्यांच्या चरणावरती मी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. आज आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे, कारण 11ला आपल्याला थांबायचंय, म्हणून आपल्याला अभंग आणि चरित्र आज सोबतच चालायचंय. विठाला विठाला आजचा दिवस हा काल्याचा दिवस आहे. आजचा दिवस हा प्रसादाचा दिवस आहे. बघा, सप्ताह आपण 3 दिवसाचा केला, सप्ताह आपण 8 दिवसाचा केला, सप्ताह आपण 5 दिवसाचा केला, नाहीतर सप्ताह आपण महिन्याचा जरी केला, जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपला सप्ताह पूर्ण होत नाही. म्हणून हा मोठ्या मंडळीनं घालून दिलेला नियम आहे. बघा, प्रसादाचं कीर्तन झालं, काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण होत असतो. जसं मंदिराचं काम पूर्ण होतं बाबा, कधी मंदिरात मूर्ती बसवल्या, नंतर मंदिराला कलर दिल्या, मग मंदिर पूर्ण होतं. एकदा की कळस चढला की मंदिर पूर्ण होतं. नदीचं वाहन कुठपर्यंत आहे? ओढ्याला मिळेपर्यंत. बोला ना, नदीचं वाहन आहे समुद्राला मिळेपर्यंत. तसं कथा असेल, कीर्तन असेल, सप्ताह असेल, सप्ताह पूर्ण होईल. पण कधी? काल्याचं कीर्तन झाल्यानंतर. विठाला विठाला. म्हणून आजच्या दिवशी भगवान राम प्रभू चालत नाही, आजच्या दिवशी हनुमंतराय नाही, आजच्या दिवशी दत्तप्रभू नाही. आजच्या दिवशी आपल्याला एका देवाचं वर्णन करायचे, ते म्हणजे भगवान गोपालकृष्णाचं. का गोपालकृष्णाचं? कारण बघा, अनेक अवतार या विश्वामध्ये झाले. काही अवतार अपूर्ण आहेत, काही पूर्ण आहेत, तर त्यांना दुसऱ्याच्या आज्ञेत राहावं लागतं. पण एक अवतार असा आहे की तो परिपूर्ण आहे आणि स्वतंत्र आहे. त्या अवताराचं नाव म्हणजे भगवान गोपालकृष्ण आहे. म्हणून परिपूर्ण असणारा देव या विश्वात एकच आहे आणि त्याचं नाव भगवान कृष्ण आहे. म्हणून परिपूर्ण असणाऱ्या देवाचं आजच्या दिवशी आपल्याला वर्णन करायचंय. ऐका, आजचा दिवस जर परिपूर्णतेचा असेल तर आजच्या दिवशी वर्णन सुद्धा परिपूर्ण देवाचंच करावं. विठाला विठाला. बघा, आज आपल्याला या ठिकाणी काला करायचंय. काला हा महाराज सामान्य गोष्ट नाही, कारण काला वैकुंठात सुद्धा देवादिकांना तो भेटत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, किंबहुना आस करती ब्रह्मादिक, देखुनी वाळवंटीचे सुख, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणते भाग्याचा कैसा. हा काला देवाला सुद्धा मिळत नाही. हा काला देव दुर्लभ आहे आणि तो काला आज आपल्याला आपल्या निमोण गावामध्ये खायला भेटणार आहे. विठाला विठाला. दोन प्रतीक असतात, एक असती लाही आणि एक असतं दही. बरोबर, दही आणि लाही एकत्र झाली की त्या ठिकाणी काला होत असतो. महाराज, याचा काय अर्थ आहे? हे बघा, दही म्हणजे परमात्मा आहे आणि लाही म्हणजे तुम्ही आमचे सारखे अनेक जीव आहेत. या जीवाला कळावं मी शिव आहे, या जीवानं त्या शिवाशी एकरूप व्हावं, म्हणजे या जीवाचं त्या शिवाशी मिलन व्हावं. या नाम काला आपल्याला करायचा आहे. विठाला विठाला. एरवी महाराज हा जीव म्हणतो मी शिव नाही, हा जीव म्हणतो मी देह आहे. पण जोपर्यंत मी देह आहे हे आवरण या जीवावरून बाजूला होत नाही तोपर्यंत हा जीव म्हणत नाही मी शिव आहे. मग या दहंडीत जसं प्रतीक आहे एक दह्याचं
आणि एक लाहीचं. लाह्या अनेक आहे म्हणजे तुमच्या आमच्यासारखे जीव अनेक आहे. दही जसं एक आहे तसं परब्रह्म नावाचं तत्व एक आहे. त्या परब्रह्म तत्वाशी आपण सगळ्यांनी विलीन होणं म्हणजेच काला करणं. विठाला विठाला. म्हणून तो काला आपल्याला आज या ठिकाणी करायचा आहे. बघा, सामान्य लोकांना तो काला भेटत नाही, पण तुम्हा आपल्याला या ठिकाणी तो काला भेटतोय ना बाबा. आमचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. कारण हा काला भगवान परमात्म्यानं त्या यमुनेच्या काठावरती केला. तोच काला आमच्या ज्ञानोबरायनं त्या ठिकाणी वाळवंटामध्ये केला. एकाची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. 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 माझा ज्ञानराज गोपाळाची लावणी. माझा ज्ञानराज गोपाळाची लावणी. माझा ज्ञानराज गोपाळाची लावणी. माझा ज्ञानराज गोपाळाची लावणी. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाथ पांडुरंग. हो, असं आला आपल्याला आज या निमोण गावामध्ये खायला भेटणारे. ऐका, आपल्याला चरित्र आणि अभंग सोबत चालायचंय. माझ्याकडे लक्ष द्या. काला करायचा आहे पण भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्रानुसार करायचा आहे. ऐका, देव जन्माला येतो. कधी जन्माला येतो? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जब जब होय धर्म की हानी बाडई असुर अधम अभिमानी. ऐका, ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती संकट येतं, ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं, त्या त्यावेळेस देवाला अवतार घ्यावा लागतो. पृथ्वीमध्ये अधर्म वाढायला लागला. त्या अधर्माचा बोजा पृथ्वीला काही सहन होत नव्हता. म्हणून पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवापाशी गेली. बाबा, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. ब्रह्मदेवापाशी गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा माझ्या उदरामध्ये अधर्म वाढायला लागलाय. देवा देवा तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. ब्रह्मदेवानं सांगितलं, माते अवतार घ्यायचं काम माझ्याकडे नाही. सामान्य जीवाला जन्माला घालायचं काम माझ्याकडे. पण पृथ्वीमध्ये अवतार घेऊन राक्षसांचा वध करायचा, धर्माचं रक्षण करायचं, हे काम काय माझ्याकडे नाही. हे काम जर तुला करून घ्यायचं असेल तर तुला क्षीरसागरामध्ये जावं लागेल. ब्रह्मदेवाला घेऊन पृथ्वी माता देवी देवतांना घेऊन क्षीरसागरामध्ये गेल्या. क्षीरसागरामध्ये गेल्यानंतर विष्णू परमात्म्याला विनंती केली, देवा देवा अधर्म वाढायला लागलाय. देवा देवा तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. माझ्या उदरामध्ये अधर्म वाढतोय, वाईट प्रवृत्तीचे लोक वाढताय. देवा मला त्या अधर्माचा बोजा काही सहन होत नाही. देवा तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. विष्णू परमात्म्यानं सांगितलं, काही अडचण नाही, अवतार घ्यायचा आहे. पण अवतार एकट्याला घेऊन चालणार नाही. अवतार घ्यायचा तर कोणीतरी बरोबर पाहिजे. म्हणून शेष भगवंताला विनंती केली, शेषा आपल्याला अवतार घ्यायचा म्हणे. शेष भगवंताने सांगितलं म्हणे, देवा तुमच्याबरोबर मी काय अवतार घेणार नाही. कारण मागच्या युगात तुमच्यासोबत अवतार घेतला, वनवास तुम्हाला होता, भोगावस मला सुद्धा लागला. बरं भोगला तर भोगला, तुमची बायको तुमच्यासोबत होती म्हणे, माझी घरी ठेवून मी तुमच्या संग हिंडलो. कोण? लक्ष्मण. शेषाचा अवतार होता ना. तुम्ही मोठे होते, मी लहान होतो. तुम्ही जे मला कामं सांगितले ते प्रत्येक कामं मला करावे लागले. त्यामुळे मी आता काय तुमच्यासोबत अवतार घेणार नाही. देव म्हणे, आता याला अवतार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. अवतार तर घ्यायचा आहे आणि याला पण घ्यायला लावायचं. मग करायचं कसं? देवानं युक्ती लावली. देवानं सांगितलं म्हणे, शेषा ऐक, त्यावेळेस तू लहान होता, मी मोठा होतो. आता आपण थोडंसं उलटं करू. त्यावेळेस तू लहान होता, मी मोठा होतो, मी सांगितलेले कामं तुला करावे लागले. पण आता आपण थोडं उलटं करू. आता तू मोठा हो आणि मी लहान होतो. असं एकदा की घडलं की तू जे कामं मला सांगणार आहे ते प्रत्येक कामं मी तुझी ऐकणार. देवा आता तू वडील होई बा सर्वत्र पाळीना मी आत्या तुझी बाळे. पाळीना मी आत्या तुझी बाळे. पाळीना मी आत्या तुझी बाळे. पाळीना मी आत्या तुझी बाळे.
नातू वडील होई बा सर्वज्ञ पाळी न मी आज्ञा तुझी बाळे. शेषाला सांगितलं आता तू मोठा हो, मी लहान होतो, तू मोठा झाला की तुझी आज्ञा मी पाळेल. पण मला उत्तर द्या बाबा, बलराम दादा मोठे होते, भगवान कृष्ण परमात्मा लहान होते, असं कोणतं चरित्र आहे की बलराम दादाने सांगितलं आणि कृष्णाने ऐकलं? हे उगाच अवतार घेण्यासाठी काहीतरी नादीगुडी लावलं आणि अवताराचं प्रयोजन ठरलं. ऐका, आता देव अवतार घेणार, पण घ्यायचा पण कोणाच्या उदरी घ्यायचा? वसुदेव आपलं कंसाची चुलत बहीण होती देवकी माता, त्या देवकी मातेचं लग्न लागलं कोणासोबत? बोलानं बसलेली मंडळी, कोणासोबत? वसुदेवासोबत. वसुदेवासोबत लग्न लागलं. ऐका, लग्न लागल्यानंतर आता बहीण होती, त्या बहिणीची वरात निघाली. वरात निघाल्यानंतर वरात अशी गावाच्या मध्यभागी आली. मध्यभागी आल्यानंतर अचानक आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं, ए कंसा, अरे ज्या बहिणीच्या वरातीत नाचतोय ना, त्याच बहिणीच्या पोटी आठवा येणार आहे आणि तो तुला मारणार आहे, तुझा वध करणार आहे, तुझा काळ ठरणार आहे. कंस म्हटलं, हे काय सांगताय? आकाशवाणीनं सांगितलं, ए कंसा, तुझा माझ्यावर भरोसा. आकाशवाणीने सांगितलं, जुच्या हिच्या पोटी आठवा येणार आहे आणि तो तुझा काळ ठरणार आहे, तुला मारणार आहे. ऐका, असं ऐकल्यानंतर बाबा आता मरण कोणाला आवडतं का? मरण कोणालाच आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं आपण आयुष्यारामात जीवन जगावं, आनंदामध्ये जीवन जगावं, आपल्याला कुठलं दुःख येऊ नये, आपल्याला कुठलं व्यथा होऊ नये, प्रत्येकाला आनंदी राहावं वाटतं. मरण कोणाला आवडत नाही. आता कंसाला सांगितलं, तुला हिच्या पोटी येणारा मारणारे, तू काय शांत बसला असेल का? घेऊन या खणे ग माराया कंसानं शस्त्र उचललं, घेऊन या खडग माराया दाबला. हात तो धरीला वसुदेवे, शस्त्र घेऊन मारायला धावला. वसुदेवानं मात्र हात धरला, कंसा थांब, आता ही माझी बायको आहे, हिची सर्वस्व जबाबदारी आता माझ्यावरती, हिला तू मारू नको. हिच्या पोटी येणार तुला मारणार आहे ना, उगाच श्री हत्येचं पातक माती लावून घेऊ नको कंसा. हिच्या पोटी जे येणारे ना जन्माला ते तुला आणून देतो, आम्हाला बंदी शाळेत ठेव. कंसाला पटलं बाबा, दोघांना बंदी शाळेत ठेवलं आणि त्या ठिकाणी आता मुलं जन्माला येणार होते. पहिला मुलगा जन्माला आला. कंसानं विचार केला, आठवा मारणारी, पहिल्याची काही चुकी, उगाच याला मारायचं आणि हे पाप कशाला करायचं. आता कंसही थोडा चांगला विचाराचा होता, एखादं कीर्तन त्यानं ऐकलं असेल, त्याच्यामुळं थोडासा चांगला विचार त्याच्या मनात उत्पन्न झाला आणि म्हणे याला घेऊन जा. पण नारद मुनींच्या लक्षात आलं, यानं जर पाप केलं नाही तर याचा पापाचा घडा भरणार नाही. याचा घडा जर भरला नाही तर देव जन्माला येणार नाही. देव जर जन्माला आला नाही तर कंसाचा वध होणार नाही. कंसाचा वध झाला नाही तर मग कथा नाही, कीर्तन नाही, काहीच नाही. त्याच्याकरता या कंसाकडून पाप करून घेणं गरजेचं आहे. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. ऐका, नारद मुनींचं आगमन झालं. नारायण नारायण. कंसा, अरे काय करतोस? काय नाही म्हणे, महाराज आकाशाच्या वाणीनं सांगितलं हिच्या पोटी आठवा येणार आहे, तुम्हाला मारणार आहे. अरे म्हणे मग याला का सोडतोस? आठवा येणार आहे म्हणे, पहिल्याची काही चुकी नाही. नारद मुनींनी सांगितलं म्हणे मोज, 1 2 3 4 5 6 7 8, आता उलट मोज म्हणे. अरे पहिला सुद्धा आठवा येऊ शकतो आणि आठवा सुद्धा
पहिला सुद्धा आठवा येऊ शकतो ना, आठवा सुद्धा पहिला येऊ शकतो. नारद त्यालाच म्हणतात ज्याचा सल्ला कधीच होत नाही, रद त्याला म्हणतात नारद. तवा एकच होता. आता लई झाले बाबा. नारदांनी सल्ला दिला त्या कंसाच्या लक्षात आलं, खरंय म्हणे बाबा. मग असं महाराज ते पहिलं मुलगा उचललं, गरगर फिरवलं, त्याला मारलं. साही मारित दुराचारी, सातवा गर्भ योग मायाने देवकीच्या रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. आता काही क्षणामध्ये आठव्याची प्रतीक्षा होती. बघा, जसं जसं भगवान परमात्म्याचा जन्म जवळ येत होता तसं तसं देवकी मातेचं तेज वाढायला लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. देवकी मातेचं तेज वाढायला लागलं बाबा. लख प्रकाश पडला त्या कारागृहामध्ये. देवी देवता स्वर्गातील सगळे एका ठिकाणी जमा झाले. पुष्पवृष्टी आता वसुदेव देवकीवरती करताय. प्रकाश पडला आणि 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी त्या कारागृहामध्ये प्रकट झाली. किती? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मग 8 वर्षाची मूर्ती. वसुदेव देवकीनं पाहिलं, म्हणे कान्हा कृष्णा, अरे तू एवढा मोठा प्रकट झाला बाबा, तुझ्या मामाला जर कळलं तर तुला ठेवणार नाही. तेव्हापासून असं म्हणतात मामा भाचेचं पटत. बैल जरी घ्यायचा म्हणला तर माम भाचीची जोड कोणी घेत. देवानं सांगितलं म्हणे, आई बाबा काळजी करू नका, तुम्हाला काही कामं मला सांगायची आहे, ते कामं मी तुम्हाला सांगतो. आम्ही परत उदरामध्ये प्रवेश करणार आहे. देवानं सांगितलं एक काम करा, या ठिकाणी माझा जन्म झाला का इथं मला ठेवायचं नाही, इथून उचलायचं नंदबाबाच्या वाड्याला घेऊन जायचं. वसुदेवानं सांगितलं म्हणे कृष्ण, अरे तुला काही समजतं का? कारागृहामध्ये आहे, बाहेर रक्षपाळ आहे, आणि हे सगळं असताना तुला घेऊन जायचं. देव म्हणे त्याची काळजी तुम्ही करू नका. ऐका, देवानं काहीतरी कामं त्यांना सांगितले. देव उदरामध्ये प्रवेश, देवानं उदरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आता काही मिनिटामध्ये, काही क्षणामध्ये देवाचं आगमन कारागृहामध्ये होणार होतं. जसं देवाचं आगमन कारागृहामध्ये झालं तसंच आगमन आपल्याला आज इथं आपल्या या निमण गावामध्ये करायचंय. मोठ्यांनी टाळी वाजवायची, मोठ्यांना भजन करायचं. थांबा मी सांगितल्यावरती वाजवा. आधी देव जन्माला घालचाल तुम्ही. एका तालात, एका स्वरात देवाचं आगमन आपल्याला करायचंय. या गतम कृष्ण आगमन कारागृहामध्ये झालं. भगवान परमात्म्यानं वसुदेव देवकीला सांगितलेलं होतं मला इथं ठेवू नका. वसुदेवानं देवाला उचललं, उचलून टोपल्यात घेतलं, टोपल्यात उचलून डोक्यावरती घेतलं. उचलीला कमळापती, पायीची वंदनी गळती. बाहेर असलेले लक्षपाळ झोपी गेले आणि देवानं सांगितलं बाबा मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मला उचला नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज
मजने गोकुळा. मला त्या गोकुळाला नेऊन घाला, इथं ठेवू नका, कारण इथं जर ठेवलं तर माझा मामा मला ठेवणार. देवाला उचललं भगवान परमात्म्याला, वासुदेवानं वसुदेवाला उचललं, वासुदेवानं वसुदेवाला टोपलीत घेतलं, वासुदेव वसुदेवाला घेऊन त्या ठिकाणी आपलं वसुदेव वासुदेवाला घेऊन निघाल्यानंतर आता पृथ्वी मातेला सुद्धा आनंद झालेला होता बाबा, कारण पृथ्वी मातेचं दुःख आता नाहीसं होणार होतं. त्यामुळं या निसर्गाला आनंद झालेला होता. वरतून त्या ठिकाणी ढगांना आनंद झाला होता. ऐका ऐका दाजी माझ्याकडे पहा. विठाला विठाला मंद मंद पाऊस पडत होता. ऐका यमुने मातेच्या तीरावरती ज्या वेळेस वसुदेव उभे राहिल्यानंतर बघितलं त्या ठिकाणी यमुना माता दुथडी भरून वाहत होती. पण वसुदेवानं मात्र विचार केला नाही, हिच्यात गेल्यानंतर होईल काय, काय नाही होणार. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर कमरा एवढं पाणी होतं, ते गळ्यापर्यंत आलं. गळ्याचं पाणी तोंडात जायला लागलं, तोंडाचं नाका डोळ्यात जायला लागलं. आता मात्र देवाला दया आली. देवानं आपला पाय काढला, पुरं चालला आचाट, त्यासी लाविला अंगुष्ट. यमुने मातेला देवानं दर्शन दिलं. यमुना माता दुभंगली, देवाला जाण्याकरता वाट दिली. यमुना माता पार केली आणि वसुदेव मात्र गोकुळामध्ये हजर झाले. गोकुळामध्ये हजर झाल्यानंतर नंदबाबाच्या वाड्याला गेले. वाड्याला गेल्यानंतर माया उपजली तेथे ठेवी मज. ते मायेचं आगमन तिथं झालेलं होतं. त्या मायेला उचललं, देवाला तिथं ठेवलं, मायेला घेतलं आणि परत मथुरेमध्ये आले. ऐका, माया आली महाराज. जिथं माया जाते तिथं दुःख उत्पन्न होतं. माया त्या ठिकाणी मथुरामध्ये गेल्या रडायला लागली. रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूत. माया रडायला लागली. रक्षपाळ उठून उभे राहिले. कंसापर्यंत बातमी पोहोचली. 8व्या जन्माला आला. कंस पडलेला होता बिचारा, तो प्रतीक्षाच करत होता 8वा कधी जन्माला येतो. त्या कंसापर्यंत बातमी पोहोचली, पण तो 8वा नव्हता, ती 8वी होती. कंसानं त्या मायेचे असे पाय धरले, गर 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 फिरून आपटणार. तेवढ्यात ती माया गुप्त झाली. कंसा तुझ लागी वदी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझ लागी वदी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझ लागी वदी तुझ लागी वदी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझ लागी वदी तुझ लागी वदी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. सारे मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलाय. असं बोलल्यानंतर महाराज कंसाची तो रात्री घेतलेली उतरली, म्हणजे झोप उडाली. कंस म्हणला एवढे रक्षपाळ होते, हातापायात बेड्या होत्या, मग हा 8वा गोकुळात गेला कसा? ऐका, गेला कसा? त्याचं कारण तो जगाचा मालक होता, विश्वाचा चालक मालक होता. ऐका, जिथं माया गेली तिथं दुःख उत्पन्न झालं, कंस दुःखी झाला. पण जिथं भगवान परमात्मा गेले होते तिथं मात्र आनंद उत्पन्न झाला. महाराज, पहाटेची वेळ होती. दासी जणी झाडलोट करत होत्या. एक दासी झाडलोट करत 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 त्या ठिकाणी यशोदे मातेच्या महालात गेली. झाडता बघितलं मातेसमोर एक मुलगा झोपलेला आहे. तिला इतका आनंद झाला बाबा, इतका आनंद झाला, पळत गेली. नंद बाबाला सांगितलं, नंद बाबा आपको लाला भयो है लाला. नंद बाबाने विचारलं, लाला भयो है? नंद बाबानं स्वतःच्या गळ्यातली नवरत्नाची माळ काढली आणि तिच्या हातात टाकली. कारण महाराज उतरत्या वयामध्ये मुलगा झालेला होता, म्हातारपणामध्ये मुलगा झालेला होता. इतका आनंद झाला, गाय दूध होते त्या गोठ्यामध्येच नाचायला लागली. नंदराज घरी आनंद झाला, नंदराज घरी आनंद झाला. काना जन्मला कृष्ण जन्मला, काना जन्मला कृष्ण जन्मला. कृष्ण
बोलायला लागले. त्या दासीनं गोठ्यातून निघाली, चौकात आली. चौकात आल्यानंतर अख्ख्या गावाला तिनं सांगितलं, हे सगळ्यांनो, हे गवळणींनो, गवळण म्हणती व गवळण म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती व म्हणती गवळण म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी की पुढे ताटी वाटी उलट बडे. एक धावी की पुढे ताटी वाटी उलट बडे. सिगल बल झाली दाशी जणी लगाली. सिगल बल झाली दाशी जणी लगाली. गवळण म्हणती व गवळण म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला गवळणीला अख्ख्या गोकुळामध्ये बोबाटा केला. नंद बाबाला मुलगा झालाय, गावच्या पाटलाला मुलगा झालाय. अख्ख्या गोकुळामध्ये आनंद पसरला बाबा. गोकुळामध्ये आनंद पसरला, पण गोकुळीचा आनंद काही आगळा वेगळा होता. असा आनंद होता बाबा, कोणी सडा टाकत होतं, कोणी गुढी उभारत होतं, कोणी नाचत होतं, कोणी नृत्य करत होतं, तर कोणी काय तर कोणी काय. इतका आनंद त्या गोकुळा. अहो, सामान्य गावात एखाद्या श्रीमंताला जर मुलगा झाला तर अख्ख्या गावाला आनंद होतो. तिथं नंदबाबाला मुलगा झालेला होता. मुलगा काय सामान्य होता का बाबा? जगाचा मालक होता. हे विश्व ज्यानं निर्माण केलं, तो जगाचा मालक जन्माला आलेला होता. त्यामुळे त्या गोकुळातील सुखाला पारावार राहिला नव्हता बाबा. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी. आज काय जास्त चिंतनाच्या भानगडीत आपल्याला पण आज नुसत्या गवळणी, कारण आजचा नियमच तो आहे, काय चरित्र ते उच्चारावे. हा, गोकुळामध्ये आनंद तयार झाला. कोणता आनंद? गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे करते का ठिकाणी बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळ्या गोकुळवासियांना आनंद झाला. ऐका, आता पोरग जन्माला आला का, जी पुढची प्रक्रिया राहते काय, सगळे मिळून त्या पोराला पाहायला जातात. मग आपल्याकडे सुद्धा एखादं लहान बाळ, एखाद्या घरात पोरग जन्माला आलं का तुम्ही पाहायला जातात ना? जातात ना? तुम्ही का पाकिस्तानचे आहे का? बोला ना, पाहायला जातात ना? तसं गोकुळामध्ये देव जन्माला आले आणि आता गोकुळातील गवळणी देवाला पाहायला निघाल्या. पण पाहायला जात असताना बाबा त्या आशा तशा गेल्या नाही. ऐका ना, पाहायला जात असताना त्या आशा तशा गेल्या नाही. गवळणींनी सुंदर मेकअप करावा, सुंदर अशी साडी परिधान करावी, सुंदर असा मेकअप करून देवाला पाहायला जावं. गवळणी कोणत्या होत्या? 20 ते 30च्या आतल्या गवळणी रोज देवाला पाहायला जायच्या. सुंदर मेकअप करावा, सुंदर अशी साडी घालावी. आणि बघा, देवाकडे जात असताना आपण चांगलंच गेलं पाहिजे, कारण त्या देवानं आपल्याला एवढं जर सुंदर बनवलं असेल, तो देव किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. त्या जगाच्या मालकानं आपल्याला एवढं सुंदर बनवलंय, तो किती सुंदर असेल. म्हणून त्याच्याकडे जात असताना सुद्धा चांगलेच कपडे घालून आपण गेलं पाहिजे. पण काही काही लोक असे दलिंदर राहतात, मंदिरात सुद्धा फाटेल कपडे घालून जातात. जसं अख्खा दुष्काळ आपल्या बोकंडी पडेल आहे का. त्या देवाकडे जात असताना आपण थोडंसं चांगलंच गेलं पाहिजे. गवळणीने रोज सुंदर मेकअप करावा, सुंदर अशी साडी घालावी, सुंदर असा मेकअप करून देवाकडे जावं. आता सकाळी सकाळी पहाटची वेळ होती. गवळणीने त्या ठिकाणी नंदबाबाच्या वाड्याभोवती गर्दी केली बाबा.
सकाळी सकाळी एक श्रीमंत घरची गवळण नंदबाबाच्या वाड्यात तिनं प्रवेश केला. देवाजवळ गेली. थोडी श्रीमंत घरची होती. तिनं असं हातामध्ये मुठभर सोनं आणलेलं होतं. काय मुठभर सोनं आणलेलं होतं. सोन्याला काय भाव चालू आहे आता? जाऊ द्या, आपल्याला घ्यायचं नाही, तुम्हाला मला द्यायचं नाही. मुठभर सोनं घेऊन ती देवाजवळ जाऊन उभी राहिली. तिनं देवाला पाहिलं. ते मुठभर असं सोनं देवावरून ओवाळण बाजूला टाकून दिलं. ती गवळण बाहेर आली. बाहेर बघती तर काय अशी रांगच लागलेली होती. कशाला? देवाला बघायला रांगच लागलेली होती. ती दरवाजात आली आणि बाहेर उभ्या असलेल्यांनी तिला थांबवलं आणि विचारलं, म्हणे बाई काय म्हणे तुझं नशीब? पहिला नंबर तुझा लागला देवाला बघण्याचा. कसा दिसला तो देव? त्या देवाला पाहिल्यानंतर तुझ्या अंतःकरणामध्ये काय भावना उत्पन्न झाली? ती गवळण म्हणते, ऐका ना, मी त्या देवाला पाहिल्यानंतर घडलं असं, माझ्या अंतःकरणामध्ये एक भाव उत्पन्न झाला. त्यानं माझं मनच वेधून घेतलं म्हणे. पाहिला 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 ही गवळण म्हणते, मी त्या देवाला पाहिलं आणि घडलं असं. पाहिला पाहिला नंदाचा तेने वेदिले म्हण, तेने वेदिले म्हण, पाहिला पाहिला त्या देवाला पाहिलं. त्यानं माझं मनच वेधून घेतलं. मला सांगता येणार नाही तो देव कसा होता. दुसरी गवळण आतमध्ये गेली. ती थोडी गरीब घरची होती बाबा. तिनं असं कमराला 10ची नोट एक खोसून ठेवलेली होती. खोसून ती 10च्या नोटीची अशी पुंगळी झालेली होती. ती गेली देवाजवळ. तिनं ती 10ची नोट देवावरून ओवाळली आणि देवाजवळ टाकून दिली. अशी ती बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर दरवाजात तिला अडवलं आणि बाहेर असलेल्यांनी तिला विचारलं, बाई तुझा दुसरा नंबर लागला. किती वाजता उठली होती सकाळी? ती म्हणे, मी पहाटे 4लाच उठले, आवरलं आणि देवाला पाहण्याकरता आले. म्हणे, कसा दिसला तो देव? त्या गवळणीने सांगितलं, ऐक, मी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर देवाला पाहिलं. माझ्या अंतःकरणामध्ये एक भाव उत्पन्न झाला. कोणता? तेने आनंदाचा तेने आनंदाचा पुराला साबळा देखिएला साबळा देखिएला साबळा देखिएला साबळा देखिएला देखिएला मी त्या देवाला पाहिलं ना, अंतःकरणामध्ये आनंदाचा पूर उसळून आला. मला सुद्धा सांगता येणार नाही तो देव कसा दिसला, पण एक सांगते, मला दिसताना तो असा दिसला. कसा? सावळा दिसला. ती गवळण बाहेर निघून गेली. तिसरी आतमध्ये गेली. तिसरीनं देवाला पाहिलं. तिसरी पाहून बाहेर आली. बाहेर असलेल्यांनी तिला विचारलं, बाई तुझा 3रा नंबर लागला, तुला कसा दिसला तो? काय घडलं पाहून? ती गवळण म्हणते, मी त्या गवळणीने त्या देवाला पाहिलं. देवाला पाहून माझ्या अंतःकरणामध्ये एक भाव उत्पन्न झाला. मी त्याला पाहिलं. मी माझे जात वीत गोत कुळ सगळं विसरून गेले. याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी.
लागल्या बाबा. आता नुसत्या पायच्या गवळीने पायच्या ऐकायच्या म्हटल्या तर आपल्याला इथंच 5 वाजतील. हां, म्हणून ही प्रथा असते. पोरग जन्माला आलं का त्या 4-5 जणी देवाला पोराला पाहायला जात. आपल्याकडे सुद्धा बघा बरं, ते पोराला पाहून आल्या का मग त्यांची चर्चा ऐकली पाहिजे. मग त्या अशा 4-5 जणी रस्त्यानं चालत राहतात. मग त्या म्हाताऱ्या म्हणतात, पाहिलं का बाई तो पोरग पक्क फुईवर जाऊन उलटलं. हां, दुसरी लगेच म्हणते नाही फुईसारखं जरी दिसत असलं तर नाक मात्र बापासारखंच आहे. अशा चर्चा त्यांच्या त्या पोराला पाहून आल्या का मग चालू राहत्या. त्या गवळणी देवाला पाहायला जायच्या. आणि हे दृश्य एका म्हाताऱ्या गवळणीनं पाहिलं. काय म्हणे, रोज सकाळी सकाळी मेकअप करतात, या बाजूला जातात, नेमक्या जातात तरी कुठं. ती म्हातारी खाली उतरली. तिनं सकाळी सकाळी त्या गवळणींना अडवलं. अगं पोरीनं जातात कुठं म्हणे तुम्ही सकाळी सकाळी. त्या गवळणींनी त्या म्हातारीला सांगितलं म्हणे, ऐक तुला माहिती नाही, अगं नंदबाबाला पोरगा झालाय, देव जन्माला आलाय, आम्ही त्या देवाला पाहायला जातो म्हणे. आता ती म्हातारी गवळण होती महाराज. 90 वर्ष तिचं वय होतं. त्या म्हातारीच्या मनात इच्छा उत्पन्न झाली का आपण देवाला पाहायला जायचं. पण तिने विचार केला, यांनी जसा मेकअप केला तसा आपण सुद्धा मेकअप करूनच देवाला पाहायला गेलं पाहिजे. आता ती 90 वर्षाची काठी टिकीट माडीवरती चढली. आजी असं झालं, तिच्या बापानं तिला लग्नात एक पेटी दिलेली होती. तिनं ती पेटी उघडली, त्या पेटीत शिडी लावून उतरली आणि तिनं दुसरी पेटी काढली. घडलं असं होतं, लग्नामध्ये तिला तिच्या बापानं एक शालू घेतलेला होता. योगायोगानं तिचं नाव होतं मालू. त्या मालूनं तो शालू काढला. पण ऐका, 90 वर्ष वय झालेलं होतं आजी तिचं. डोळ्यानं धोका दिला. ती मालू शालू नेसली, पण शालू नेसता तो शालू झाला उलटा. पूर्वीच्या काळातले शालू म्हणजे त्याच्यावर असे अशोकाचे झाडं, तो कारखान्याचं तो शालू उलटा नेसल्यामुळं त्या अशोकाच्या झाडाच्या मुळ्यावर आल्या, शेंडे खाली गेले, कारखान्याचे भोंगे खाली गेले. त्या मालू नेसली उलटा शालू. तेवढ्यावरती नाही थांबली. दुसरी पेटी होती तिच्याकडे एक छोटी. तिला काय म्हणतात, कोणती पेटी, कोणती, शिनगर पेटी, बरोबर ना, असंच ना. हां, आपल्या काळात होतं ते, आता राहिलं. ती शिनगर पेटी तिनं उघडली. ऐका, उघडल्यानंतर तिनं मेकअप सुरू केला. तर बाबा असं घडलं, मेकअप करता 90 वर्षाचं वय होतं. या हातांनी धोका दिला. लाली घेतली, लाली लावायची होती ओठाला, लाली लागली कुठं, बोला ना, गाळाला. काजळ घेतलं, काजळ लावायचं होतं, त्या ठिकाणी डोळ्याला काजळ लागलं कुठं, बोला ना. टिकली घेतली, टिकली लावायची होती कपाळाला, टिकली दुसरीकडेच लागली. असा उलटा मेकअप करून ती मालू खाली उतरली. ती मालू ज्या वेळेस चौकामध्ये येऊन थांबली, चौकामध्ये आल्यानंतर तिचा एमएच 95 पारावर बसलेला होता. म्हणजे 75 वर्षाचा पारावर बसलेला होता. त्यानं पाहिलं. तो म्हणे, अगा बाबा, हे मॉडेल तर आपलंच दिसू राहिलं म्हणे. दिसना का जाईना, पण मग आज मेकअप करून कुठं चालली. ते पारावरून उठलं आणि पळत तिच्याजवळ आलं. म्हणे, मालू कुठं निघाली तू. ती म्हणे, म्हाताऱ्या सरक बाजूला, आज मी तुझं ऐकणार नाही. पंढरपूरला निघाले का आला आडवा, कीर्तनाला निघाले का आला आडवा, आज मी तुझं ऐकणार नाही. तो म्हणे, तू जाय, पण कुठं चालली ते तर सांग. मग तुला माहिती नाही म्हणे, जगाचा मालक जन्माला आलाय, देव जन्माला आलाय, त्या देवाला मी पाहायला चालले. तिच्या नवऱ्यानं तिला सांगितलं, म्हणे तू जाय, काय हरकत नाही, पण एक काम कर, तुझा सगळा मेकअप उलटा झालाय, तो अगोदर व्यवस्थित कर आणि मग देवाला पाहायला जाय. त्या गवळणींना उत्तर दिलं. ती गवळण म्हणते, मालक, हा मेकअप व्यवस्थित करण्याच्या नादामध्ये या शरीरातून जर प्राण निघून गेला, हा मेकअप व्यवस्थित करण्याच्या नादामध्ये जर या देहातून प्राण निघून गेला, तर तो जगाचा प्राणनाथ पाहायचा राहून जाईल. असं उत्तर त्या गवळणीने दिलं. का देवाला पाहायची इच्छा उत्पन्न झाली बाबा, कारण तेवढा आनंद त्या गोकुळामध्ये उत्पन्न झालेला होता. कोणी नाचत होतं, तर कोणी गात होतं, तर कोणी काय करत होतं. आणि त्या गोपाळांमध्ये आमचे तुकोबराय उभे होते. तुकोबराय सुद्धा बेधुंद होऊन नाचत होते बाबा. तुकोबरायला सुद्धा आनंद झाला होता. देवानं हळूच तुकोबरायांकडे पाहिलं. आणि तुकोबरायांकडे पाहिल्यानंतर देवानं तुकोबरायला विचारलं, महाराज, गोपाळांना आनंद झाला, ठीक आहे, तुम्हाला का आनंद झाला. तुकोबराय म्हणतात, देवा, मला आनंद याच्यामुळे झाला, कारण तुझी संगत मला लाभली आणि आता मात्र मी निश्चिंत झालो. संगती तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती,
तुझी संगती देवा तुमची संगत आम्हाला लाभली आणि आमच्या जीवनामध्ये आता चिंता करायची गरज राहिली नाही. देव वेळेअभावी थोडेसे मोठे झाले म्हणले महाराज पुढची प्रक्रिया देवानं केली. देवानं काय केलं? तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तो